नमस्कार. आपल्या लेक चंदगडची चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. चला तर मग आज तांदळाच्या खुसखुशीत खमंग अशा चकल्या कशा करायच्या दाखवते. त्या पण अगदी सोप्या पद्धतीने. तर फुटाण्याची डाळ घेतली आपण इथे 1 बाउल भरून. बघू शकताय तुम्ही. मस्तपैकी खुसखुशीत अशी डाळ घ्यायची. अगदी मऊ पडलेली नसावी. तर मिक्सरच्या जारमध्ये आपण घालून घेऊयात आणि बारीक पूड करून घेऊयात त्याची. पूड करून घेतल्यावरती चाळणीच्या सहाय्याने ती चाळून घ्यायची. म्हणजे जर त्याच्यामध्ये कुठे थोडे थोडे कण उरले असतील मोठे तर ते निघून येतील म्हणून. आणि कुठला पण पदार्थ करताना चाळून घ्यावा. हे बघू शकता तुम्ही. आता हे मोठे मोठे जे दाणे राहिलेत ते परत आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून परत एकदा वाटून घेणार आहोत. तर आता 1 बाउल भरून आपण फुटाण्याची डाळ घेतलीये. तर त्याच्या दुप्पट आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. म्हणजे 2 वाट्या आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. कधी पण फुटाण्याच्या डाळीपेक्षा तांदळाचं पीठ जास्त घ्यायचं. म्हणजे जर तुम्ही चकल्या बनवल्या तांदळाच्या पिठाच्या तर त्याचा फेस येतो. म्हणजे जेव्हा तुम्ही फ्राय करताय तेव्हा फेस येऊ नये म्हणून तांदळाचं पीठ जास्त घ्यायचं. आता साहित्य सांगते तुम्हाला काय काय घेतलंय मी. तर हे दोन्ही पीठ एकत्र करायची. कडकडीत तेल करून मोहन त्याच्यामध्ये घालायचं. त्याच्यानंतर 2 चमचे मी इथे जिरं घातलंय, छोटे 2 चमचे. त्यानंतर तिखट थोडंसं कमीच घालायचं. 1 चमचा तिखट घातलंय. धनेपूड घातलीये मी इथे 1 चमचा. त्यानंतर ओवा 1 चमचा आणि हळद 1 चमचा घातलीये. त्याच्यानंतर तुम्ही चवीनुसार मीठ घालायचं आणि तेल आता तुम्ही कडकडीत त्याच्यामध्ये ओतले मोहन, त्यामुळे ते व्यवस्थित हातावरती चोळून घ्यायचं. बघू शकता तुम्ही. गाठी झाल्या नाही पाहिजेत. त्यानंतर अगदी बोट बुडेल असं कोमट पाणी घ्यायचं आणि त्या कोमट पाण्याच्या सहाय्याने पीठ छान मळून घ्यायचं. अगदीच गुळगुळीत होईल असं पीठ मळायचं नाही. तुम्हाला जर खुसखुशीत खमंग चकल्या करायच्या असतील तर तुम्ही बघू शकताय थोडं थोडं पीठ इथे मी मळून घेणार आहे. एकदम पातळ पीठ करायचं नाही. होईल तेवढं थोडंसं घट्टच पीठ मळायचं. म्हणजे चकल्या ज्या आहेत त्या काट्याच्या होतात. म्हणजे अगदी चकल्याला छान काटे येण्यासाठी थोडंसं घट्टसरच पीठ मळायचं. हे बघू शकता तुम्ही. आता मी कसं पीठ मळलेलं आहे. तर आता माझ्याकडे पितळेचा साचा आहे. तर याच्यामध्ये सहज एका वेळेला 9 ते 10 चकल्या होतात. छोट्या छोट्या बनवल्या तर 11 चकल्या एका झटक्यात होतात. तर तुमच्याकडे जर लाकडी साचा असेल तरी त्याच्यात केल्या तरी चालेल. तर आता मी ताटावरती छानपैकी एक सोबतच सगळ्या चकल्या गाळून घेणार आहे. म्हणजे आपल्याला नंतर फ्राय करायला सोपं पडतील चकल्या. चला तर मग आता फ्राय करून घेऊयात. आता बघा ह्याला काटे कशी छान आले ते बघा. पीठ जर तुम्ही जास्त गुळगुळीत केलं ना तर गुळगुळीत केलं तर त्याचे जास्त काटे छान येत नाहीत किंवा ते आतून कच्चं राहण्याची शक्यता असते. जेव्हा तुम्ही फ्राय करताय चकल्या तर आतून कच्च्या राहतात. त्यामुळे गरम पाणी पण वापरायचं आणि थोडंसं घट्टसर पीठ पण मळायचं. म्हणजे कशा छान चकल्या होतात आणि जास्त दिवस टिकतातही, जास्त ऑइली राहत नाहीत. तर त्याचे फायदे हेच आहेत की तुम्ही पीठ थोडंसं व्यवस्थितच मळायचं. बघू शकता तुम्ही. थंड पाण्याचा जर वापर केला तर मग चकल्या जास्त दिवस कुरकुरीत राहत नाहीत, मऊ पडतात. तेल गरम झालं कडकडीत की त्याच्यात चकल्या सोडून घ्यायच्या. तेल थंड नाही झालं पाहिजेत, कारण कडकडीत तेल असेल तर चकल्या पण एकदम कुरकुरीत बनतात. बघू शकतात आता 3 मी चकल्या सोडतीये याच्यात. आणि एक एकदा काय होतं बघा, तुम्ही चकल्या जेव्हा फ्राय करता तांदळाच्या पिठाच्या तेव्हा त्याला फेस येतो, भरपूर सारा फेस येतो आणि आतून चकल्या सगळ्या तुटून जातात किंवा मऊ पडतात आणि सगळे तुकडे पडतात आणि आत चकली भाजलीये की नाही हे कळत नाही. कढईच्या वरती सगळं तेल फेसून तेल सगळं वरती येतं. तर तुम्ही समजून जायचं की हे तेव्हाच होतं जेव्हा तुमची फुटाण्याची डाळ जास्त होते, म्हणजे फुटाण्याचं पीठ जास्त होतं आणि तांदळाचं प्रमाण कमी होतं, तेव्हाच हे असं होतं. त्याच्यामुळे तांदळाचं पीठ कधीही जास्त वापरायचं. तांदळाच्या पिठाने कुरकुरीत पण होतात चकल्या आणि खमंग पण होतात. तर चला मग आता फ्राय करून घ्यायच्या. एका बाजूने छान व्यवस्थित भाजल्या चकल्या की दुसरी साईडून पण व्यवस्थित छान परतून घ्यायच्या चकल्या. बघू शकताय किती छान कुरकुरीत अशा फ्राय झालेल्या आहेत चकल्या आपल्या. चला तर मग आता काढून घेऊयात. आणि फायनली आपल्या चकल्या तयार आहेत. बघू शकता तुम्ही किती सुंदर असा कलर आलेला आहे. आणि जिरं सुद्धा बघा, वरती जे जिरं दिसतंय तुम्हाला तर ते खाताना तोंडात इतकी छान टेस्ट लागते, खूप सुंदर. तीळ सुद्धा पांढरे तुम्ही टाकू शकतात जर तुम्हाला आवडत असतील तर तीळ सुद्धा घालू शकतात.
आता मी ओवा आणि जिरं टाकले त्यामुळे खाताना हे खूप खमंग आणि टेस्टी लागतात. तर अशा जर कुरकुरीत आणि खमंग तुम्हाला तांदळाच्या पिठाच्या चकल्या करायच्या असतील तर नक्की ही पद्धत वापरून बघा. अगदी सोपी पद्धत आहे. फक्त पीठ मळताना गरम पाण्याचा वापर करा. हीच तुमच्यासाठी एक महत्त्वाची टीप आहे, म्हणजे तुमच्या खमंग चकल्या होतील. अशा जर चकल्या करायच्या असतील तर आपला व्हिडिओ नक्की बघा आणि असेच नवनवीन